मी आले. हा व्ह्यू, झाडं खूप खराब झालेत, खूपच बेकार झाली अवस्था घराची सगळीकडून. आणि आता मी खिचडी भात करायला घेते कारण आता उशीर झाला. सो मी पण आता आले दमून. आता खिचडी भात करते आणि मग सगळी साफसफाई करायला घेऊयात आपण. महाराष्ट्रपर्यंत फायनली मी गावाला पोचले. आता मी खिचडी भात करते कारण आता खूप पसारा पडला आहे घरामध्ये, तो आपल्याला सगळ्यांना आवरायचा आहे. मग आता क्विकली कारण भूक खूप लागली आहे आणि इतकं सगळं अस्वस्थ पडलं आहे घरामध्ये. गार्डन वगैरे खूप खराब झाले आहे सगळे. तर आता हे पण आपल्याला साफ करू. आपण इकडे छान एक चूल करूया, संध्याकाळी चुलीवरती बघत काहीतरी बनवूया. तर चला आता मी फटाफट सगळं आवरून घेते. पसारा पडला अख्ख्या घरामध्ये. आता थोडंसं किचन आवरून घेतलं. आता हे 40 अवस्था तुम्ही बघू शकता. थांबोरी आपण वेल जळून गेला सगळा, तो पण आपल्याला तोडावा लागेल वरून. आणि आता हे सगळं साफसफाई करून घ्यायचं. हे आता सगळं आवरलं इथलं किचन. आता इथे सगळा पसारा आवरून घेते फटाफट. कुकर तर रेडी झाला आता आपला. आता डोंगराचा व्ह्यू, बोरं खात्या, सासूबाई इथे बसलेत. मेरी खिचडी आणि सगळे आता बसलोय मी, आजी दादा अंगणात. हा समोरचा व्ह्यू, इकडं आई बसलेले आहेत, सासूबाई माझ्या. आणि चला आता जेवायला या. तर हे बघू शकता, एवढ्या भयानक इकडे उंदीर मामाचे साम्राज्य आहे. एवढ्या सगळ्या उंदरी लेंड्या आहेत आणि हेच उंदीर परत तिथून खाली येतात. पाटी आहे ना, खूप कचरा आहे. पाटी पाटी द्या आजू काकांना. आता एकंदरीत खूप लेंड्या आहेत वरती उंदराच्या, भयानक. आणि पाठी आणली आता. एवढे हे अशा 3 पाटा कचरा निघाला. फायनली आता सगळं पॅसेजवरचं सगळं आवरून घेतलं. खूप लेंड्या काढला कारण खालचं आवडलं असतं आणि डायरेक्ट वरचं, तर मग वरची घाण परत खाली आली असते. म्हणून सुरुवात कधी पण घाण ओढून खाली काढायची असते. सो चला तर मग आता झाडू आहे, पण आज नवी मुंबई महानगरपालिका जोरात आहे. आता हे सगळं साफ करून घेते. हे सगळं आवरून घेतल्याच्या खाली खूप लेंड्याने खूप कचरा निघालाय. आता ही सगळी साफसफाई आणि बाहेरचा अजून आवरायचं आपल्याला. तर आता बेडरूम पण खूप घाण झाली आहे, सेंटीमीटरची धूळ आहे.
माझी रूम आहे, बेडरूम. तर तारू झोपलं इथे. हां हां. तर हे सगळं आवरून घ्यायचं आहे. तिकडे माझी आर्टची फाईल पण आहे. तर ही पेंटिंग एक मी केलेली आहे. टाकू पण झाले. खूप घाण येते आणि धुळीने माझा घसाही बसला. आवरून घेते मला तेवढं, मग संध्याकाळी आपण इकडे कॅम्प फायर करूयात. आता 40 यार्ड बऱ्यापैकी क्लीन झाला आहे. बऱ्यापैकी म्हणजे खूप क्लीन झाले. बरीचशी झाडं मरून गेलेत आणि आता अशा पद्धतीने मी आवरलं आहे. आज खूप कामं झालीत. आज बाहेरचं अंगण, इकडचा सगळा पसारा आवरला, बेडरूम सगळं क्लिनिंग झालं. बेडरूम आरू इतर आल्यापासूनच झोपले आणि आता छानपैकी. आणि हा आपला महादेवाच्या डोंगराचा व्ह्यू, हा माझ्या पप्पांनी दिलेला आवळा आहे.
आता वरती आहेत आवळे, आपण उद्या बघू काढूयात. सो खाली पण एक पडलाय. आणि हा चाफा ठाकराजी आल्यात आता डोंगरातून, त्या माझ्या फ्रेंड आहेत. बरे आहेत का? आत्ता तुमचीच आठवण काढली होती मी, आजच आली आहे. बरी आहेत ना? इथे कोण? तर मला ठाकराजींनी कोथिंबीर दिली. आता मी बघू, मी आहे 2-3 दिवस. आता घर आवरलं, साफसफाई झाली आहे. उद्या या मग. चहा पिते का? चहा पिऊन जाता? उद्या या, मस्त चहा काहीतरी बनवते मी. काय बनवू बोलला तेच माझ्या लेकी. अरे असं काय नाही, मी विचार केला होता तुमच्या इथे यायचं म्हणून, पण काय आता वेळच मिळत नाही आजी. हा ना. हे काय आता हे सगळं आवरलंय ना, सगळं रान स्वच्छ केलं सगळं. आता हे पण काळजी घ्या. मला गिफ्ट दिली वड्या. वड्या वड्याला आहे का पीठ? करूया की वड्या. नमस्कार मंडळी, आता फायनली चहा घेते मस्त व्ह्यू बघत बघत. हा हे व्ह्यू